नमस्कार. गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आज आपल्याकडे खास पाहुणे आलेत. नेक्स्ट जनरेशन मधला आश्वासक असा चेहरा, विरोधकांवर तुटून पडणारे आमदार म्हणून ज्यांना आपण ओळखतो आणि पवार कुटुंबाची लिगसी पुढे तितक्याच दमदारपणे घेऊन जाणारे रोहित पवार आता आपल्या सोबत आहेत. रोहितजी, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. अ, खरं तर सुरुवातच मला त्या मुद्द्याने करायची आहे की महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरात जे सगळं राजकारण समाजकारण घडतंय त्याच्या मुळाशी रोहित पवार आहेत अशा प्रकारचा आरोप करण्यात आला. आरोप असा आहे की मनोज जरांगे पाटील हे निघून गेलेले होते, पण रोहित पवारांनी त्यांना पुन्हा तिथं आणून बसवलं अशा प्रकारचा आरोप असा तसा कोणी केला असता तर ठीक आहे, पण तेव्हा तुमच्या सोबत असलेल्या छगन भुजबळांनी केलाय म्हणून ह्याला महत्व आहे. म्हणून मी तो प्रश्न तुम्हाला विचारतोय. खरंच तुम्ही जरांगेंना बसवलं का? भुजबळ साहेबांचे सारखे मोठे नेते अशा पद्धतीचा आरोप जर करत असतील तर ते हास्यास्पद आहे. एक आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की सामाजिक कार्यकर्ता समाजाच्या प्रश्नांवर जर लढत असेल तर त्याला राजकीय भूमिका नाही तर राजकारण त्या बाबतीचं कुणी करू नये असं मला तरी वाटतं. जेव्हा 2 तारीख ती होती त्यावेळेस तिथं अमानवीय लाठीचार्ज झालेला आपण सगळ्यांनी बघितला. महिलांवर लाठीचार्ज झाला, लहान मुलांवर लाठीचार्ज झाला आणि तिथे असणारं वातावरण हे कुठंतरी भीतीदायक झालं होतं. नाही तर लोकांमध्ये भीती होती आणि तिथं जाऊन हॉस्पिटलमध्ये जाऊन मी लोकांना भेटलो. तिथं रबर बुलेटचा वापर केला होता आणि अशा परिस्थितीमध्ये जर मी तिथं गेलो असेल तर त्यात चुकीचं काय? आता भुजबळ साहेब जे काय बोलत आहेत, हम्म. चेहरा फक्त भुजबळ साहेबांचा आहे, शब्द सगळे एका नेत्याचे आहेत आणि त्या नेत्याकडे आज होम मिनिस्टरशिप आहे, म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब. हम्म. आता तुमच्याकडे जर होम मिनिस्ट्री असेल तर तुम्ही मग शहानिशा करा, एन्क्वायरी करा, जे काय ते बोलतायत ते लोकांसमोर तिथं आणा. तर मी असा खोटा आरोप करून एखाद्या सामाजिक विषयाचं तुम्ही जर राजकारण करत असाल तर ते योग्य नाही. आणि भुजबळ साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते मोठे नेते आहेत. याच्या आधी ते सामाजिक विषयासाठी लढलेले आहेत आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे आरक्षणाचं. ओबीसीचं राजकीय आरक्षण. तेव्हा भुजबळ साहेबांनी काय सांगितलं होतं, भाजपलीच ते ओबीसीचं राजकीय आरक्षण हे काढलं. हम्म. मग तो विषय आज चर्चेत ते आणत नाहीत. का आणत नाहीत? मग उगाचच मला असं वाटतं की एखाद्या सामाजिक विषयाचं राजकारण कुणी करू नये. आज महाराष्ट्रामध्ये अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत आणि या प्रश्नांवर खऱ्या अर्थाने बोलायची जरूरत असताना आपण 2 समाजामध्ये जर तेढ निर्माण करत असून त्याच्यावर जर भाजप राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असेल तर ते चुकीचं आहे. खरं तर हे सामाजिक आंदोलन आहे, पण त्याचे राजकीय पडसाद उमटले. लोकसभा निवडणुकीत आपण बघितलं की तुम्हाला म्हणजे तुतारीला त्याचा खूप फायदा झाला राजकीयदृष्ट्या. तुमचा स्ट्राईक रेटपासून सगळीकडे आपण बघितलं. पण एक गोष्ट, तुम्ही आत्ता गेलात आणि अनेक नेते तुमचे जेव्हा मराठवाड्यात गेले तेव्हा तुम्हाला एक प्रश्न विचारण्यात आला की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं की नाही, याच्याबद्दल तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा. आमचं एकच मत आहे की जे कुठलं आरक्षण दिलं जाईल ते फक्त कोर्टात टिकलं पाहिजे. काँग्रेस राष्ट्रवादीली 2013ला 16% मराठा समाजाला आरक्षण 50%च्या वर दिलं होतं. पण मग झालं असं की लगेचच देवेंद्र फडणवीस साहेबांचा एक कार्यकर्ता म्हणजे सदावर्ते हे कोर्टात गेले आणि कोर्टात जाऊन त्यांनी 16% आरक्षण तिथं हाणून पाडलं. आत्तासुद्धा भाजप आणि महायुतीला जे आरक्षण दिलं आहे 50%च्या वर, त्याच्या विरोधात कोण कोर्टात गेलं आहे तर सदावर्ते गेलेलं आहे. माझं मत असं आहे की जर कोर्टात टिकणारं आरक्षण आपण दिलं तरच कुठंतरी प्रॉब्लेम सुटणार आहेत. म्हणजे ओबीसीतून द्यावा असं तुमचं म्हणणं? माझं एकच मत आहे की कोर्टात टिकणारं आरक्षण हे मिळालं पाहिजे आणि सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला कोर्टात टिकणारं आरक्षण जर द्यायचं असेल तर आपल्याला पार्लमेंटच्या माध्यमातून जसं EWS कोटाला तिथं काही बदल आपल्याला तिथं करावे लागले. तिथं एक अध्यादेश पास करावा लागला. तसा अध्यादेश आपण पास केला तरच कोर्टात आरक्षण हे टिकणार आहे. आणि युवांची मागणी आहे की जे काही सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करतात की आज राज्य सरकार एक आरक्षण देतं, ते चॅलेंज केलं जातं. आम्ही फॉर्म भरताना तिथं त्या नावाखाली फॉर्म भरतो आणि उद्या जाऊन ते आरक्षण निघून जातं आणि आमचं सगळं कोर्टात अडकतं. म्हणून तर मनोज जरांगे पाटील म्हणतायत ना की 50%च्या वरचं आम्हाला आरक्षण देऊ नका, 50%च्या मध्ये ओबीसीच्या कोट्यातून आम्हाला आरक्षण द्या.
असं का होतंय, की विरोधक त्यांची भूमिका स्पष्ट का करत नाहीयेत? हो की नाही इतकंच उत्तर आहे, की द्यावं 50% मधून ओबीसीतून द्यावं की नाही द्यावं? ते बाकीचे पर्याय होत नाहीत म्हणून तर ते ओबीसीतून मागतायत. हे बघा, विरोधकाकडे बघण्याचं कारण काय आज? आज जे काही नेते आहेत, जे सत्तेत आहेत, नाहीतर सत्ता नाहीतर विकास व्हावा यासाठी सत्तेत गेलेले आहेत. त्यांनी तर सांगितलं नाही. नाही, त्यांनी ओबीसीतून देत नाहीत ते. त्यांनी ओपनली काहीच कुठं सांगितलेलं नाही, पण त्या बाबतीत ते चर्चासुद्धा करत नाहीत. जेव्हा हा प्रश्न चर्चेत आला होता, तेव्हा आदरणीय पवारसाहेब पण बैठकीला आले होते. तिथे चर्चा झाली आणि त्यानंतर मग आता आपण आरक्षण देऊ अशी भूमिका घेतली गेली, आरक्षण दिलं गेलं. पण नंतर जर आपण बघितलं, की परत एकदा अधिवेशनामध्ये सत्तेत असणाऱ्या लोकांनी ज्यांच्याकडे 200 पेक्षा जास्त आमदार आज आहेत आणि ते सत्तेत आहेत, त्यांनी परत काय विषय काढला, की विरोधक चर्चेला येत नाहीत. आता जेव्हा आपण काही सामाजिक कार्यकर्त्याला जाऊन भेटता, सत्तेत असणारे नेते म्हणून, तेव्हा तुम्ही तिथं काय चर्चा केली जाते हे आम्हाला तिथं सांगत नाही. आणि मग अचानक तुम्ही भूमिका सत्तेत असणारे नेते म्हणून काय घेता, की विरोधक तुम्हाला सहकार्य करत नाही. तर जे सत्तेत आहेत त्यांनी योग्य अशी आणि स्पष्ट अशी भूमिका घ्यावी आणि मग ते भूमिका काय घेतात याच्यावर आम्ही नंतर त्याच्यावर बोलू. बरं. पण आता एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की नेक्स्ट जनरेशन सुद्धा आता पुन्हा पवार कुटुंबातले तुमच्या नंतर आणखीन एक युगेंद्र रिंगणात उतरतील आणि बारामतीतून उतरतील अशा प्रकारची चर्चा आहे. त्यात तथ्य आहे? नाही, आता लोकसभेला तर त्यांनी सुप्रियाताईंचा प्रचार केलेला आहे. ओपनली चर्चा केलेला आहे. त्याच्याचबरोबर राजकीय भूमिका आता तो घेत आहे आणि उद्या जाऊन युगेंद्र असेल, आता एकनाथ शिंदे साहेबांचे चिरंजीवसुद्धा राजकारणामध्ये आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काकीसुद्धा राजकारणामध्ये आहे. त्यामुळे कोणाला राजकारणात यायचं नाही यायचं हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. राजकारण असा एक मुद्दा आहे की त्याची चर्चा खूप होते. उद्या डॉक्टराचा मुलगा डॉक्टर झाला तर त्याची चर्चा होत नाही. व्यावसायिकाचा मुलगा व्यावसायिक झाला तर त्याची चर्चा होत नाही. पण राजकारण थोडंसं ओपन एंडेड असल्यामुळे त्या बाबतीत ती जास्त चर्चा होते. शेवटी युगेंद्रला उद्या जाऊन काय करायचं आहे तो त्याचा व्यक्तिगत विषय आहे. पण ती भूमिका घेत असताना तो जर विचाराच्या बाजूनी राहत असेल, विचाराच्या बाजूनी लढत असेल तर ते स्वागत करण्यासारखं आहे असं मला वाटतं. राज्यात एक चर्चा आहे, की मुख्यमंत्री कोण? उद्धव ठाकरे असं म्हणतायत, की एकदा चेहरा जाहीर करा. पवार साहेबांनी स्पष्टपणे सांगितले, की त्याची काही गरज नाही आहे तसा चेहरा जाहीर करण्याची. पण तुम्हाला काय वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसमधून मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल? नाही, एक पवारसाहेब स्वतः तिथं म्हणाले आहेत, की आमच्याकडनं कुठलाही चेहरा हा आम्ही पुढे करणार नाहीत आणि आमच्यात कोणी इच्छुक नाही. जर आमचे नेतेच त्या बाबतीत जर भूमिका घेत असतील, तर मी आमदार म्हणून त्याच्यावर बोलणं जास्त योग्य ठरणार नाही असं मला सुनील वाटतं. तटकरे काल असं म्हणाले, की 2019ला 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद घ्यायला हवं होतं पवार साहेबांनी. ती चूक होती न घेणं. नाही, हे बघा, तटकरे साहेब पदाबद्दल बोलत आहेत. हां. मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं. आज ते महायुतीमध्ये का गेलेत? कारण त्यांना पदं पाहिजे होती. पवारसाहेब जेव्हा भूमिका घेतात, तेव्हा ती पदाची नसते, ती महाराष्ट्राची असते, सामान्य लोकांची असते, महाराष्ट्र धर्माची असते. आता याच्यात लोकसभेमध्ये सुद्धा पवारसाहेबांनी जर ठरवलं असतं, तर 20 सीट त्यांना मिळाल्या असत्या, 15 सीट मिळाल्या असत्या. पण पवारसाहेबांनी काय सांगितलं होतं? संविधान टिकवायचं आहे, महाराष्ट्र धर्म टिकवायचा आहे, लोकांचे प्रश्न आपल्याला मांडायचे आहेत. त्यामुळे आपण 2 स्टेप मागे गेलो तरी चालेल. त्यामुळे पवारसाहेबांची भूमिका पदाची नसते. पवारसाहेबांची भूमिका ही विचाराची असते. हाच तर फरक आहे तटकरे साहेब आणि त्यांच्या पक्षामध्ये आणि पवारसाहेबांमध्ये. पवारसाहेब नेहमी विचारासाठी लढतात, लोकांसाठी लढतात आणि तटकरे साहेब आणि त्यांचे नेते हे फक्त पदासाठी आणि लाडकी खुर्चीसाठी तिथं प्रयत्न करत असतात. ठीक आहे. पदाचा मुद्दा निघाला म्हणून असं एक चर्चा सुरू आहे, की पंतप्रधान पदाचा चेहरा विरोधकांनी असं सांगितलं, की ऑफर दिली नितीन गडकरींना, असं त्यांनी सांगितलंय. विरोधी पक्षातले नेते बोलत होते, पण खरंच तसं काही घडत होतं पडद्यामागे? नाही, खरं जर काय घडलं असेल तर ते फार हाय लेवलला घडलं असेल. पण एक तुम्हाला सांगतो, गडकरी साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर दिलदार माणूस आहे. एखादा व्यक्ती विरोधी पक्षातला असला, लोकप्रतिनिधी असू द्या नाहीतर कार्यकर्ता नाहीतर पदाधिकारी असू द्या, त्यांची मागणी जर योग्य असेल तर ते मदत नक्कीच करतात. मी माझ्या मतदारसंघामध्ये 2 नॅशनल हायवे व्हावे जेणेकरून माझ्या MIDCला चांगल्या कंपन्या येतील आणि तिथं असणाऱ्या लोकांना रोजगार मिळेल या हेतूतून मी 2 नॅशनल हायवे मागितले होते, विनंती केली होती.
पवार साहेबांनी सुद्धा त्यांच्याबरोबर त्या बाबतीतली चर्चा केली होती. लगेचच त्यांनी सही केली आणि 2 मोठे नॅशनल हायवे हे मंजूर केले. त्यामुळे त्यांच्याबरोबर कोण चर्चा करत होते हे मला सांगता येणार नाही. पण त्यांना ते पद मिळालं असतं. विरोधक म्हणून सुद्धा आम्ही त्या बाबतीतलं स्वागत केलं असतं. एक प्रकारे हे मोदींच्या नंतर कोण याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला किंवा तसा दबाव टाकण्याचा प्रयत्न दिसतोय ह्या सगळ्यातनं काय वाटतं तुम्ही एक राजकीय विश्लेषक कारण आता ते हे का बोलतायत हा पण मी एकच म्हणेल की लोकसभा इलेक्शनच्या आधी त्यांचा जो विभाग आहे हा त्या विभागाच्या बाबतीत कॅग जी सेंट्रल गव्हर्नमेंटची एक एजन्सी आहे जी सगळ्या अकाउंट्सचं ऑडिट करते. त्यांनी अख्ख्या केंद्रीय मंत्रालयापैकी फक्त गडकरी साहेबांच्या मंत्रालयाचं ऑडिट केलं होतं आणि ताशेरे ओढले होते. तेव्हा मी एक स्टेटमेंट केलं होतं की येणाऱ्या काळामध्ये भाजपची एक हाती सत्ता येणार नाही आणि ती सत्ता तिथं येणार नसेल तर एक चेहरा हा प्रधानमंत्रीचा चेहरा बनू शकतो तो म्हणजे गडकरी साहेबांचा. म्हणून इंटरनली म्हणजे भाजपच्या मोठ्या आजच्या नेत्यांनी मुद्दामून त्यांच्या विभागाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला असेल आणि महाराष्ट्रातून जर एखादा चेहरा जो भाजपबरोबर आहे आणि भाजपची सत्ता जर येणार असेल आणि हंग पार्लमेंट होणार असेल नाहीतर मित्रपक्षाची जरूर तिथं लागणार असेल तर एक महाराष्ट्राला खूप मोठी संधी होती पंतप्रधान व्हायची ती म्हणजे गडकरी साहेबांची. म्हणजे गडकरी साहेबांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे विरोध हा अंतर्गत भाजपकडनं नक्कीच तिथं होत आहे. पण त्यांच्यासारख्या व्यक्तीला जर संधी मिळाली असती स्वागत नक्कीच आपण करायला पाहिजे असतं. महाराष्ट्राचं हित त्याच्यामध्ये आपल्याला नक्कीच दिसलं असतं. कारण आज काय होतं आहे आज फक्त गुजरातचा विचार केला जातो आहे. तर उद्या जाऊन जर नाही तर उद्या जाऊन पण कारण का अजून काय उद्या होईल काय सांगता येणार नाही. तर गडकरी साहेब जर पंतप्रधान झाले तर महाराष्ट्राला नक्कीच त्याचा फायदा होईल. गुजरातला नक्कीच नुकसान होईल. आम्ही असं मानायचं का एवढं तुमचं प्रेम एवढं तुम्हाला त्या व्यक्तिमत्वाची भुराळ आहे. उद्या ते पंतप्रधान झाले आता जर तर बद्दल आहे आम्ही तुम्हाला एकत्र पाहू शकतो का? गडकरी साहेबांच्या बद्दल आम्ही बोलू शकतो पण भाजपचा जो विचार आहे हा तो अतिशय आमच्या विरोधातला विचार आहे. नाहीतर आम्ही तो विचार कधी स्वीकारत नाही. व्यक्ती म्हणून गडकरी साहेब हे नक्कीच मला आवडतात. त्यांनी मला सहकार्यच केले माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत. त्यामुळे त्यांना मी काही जवळून पाहिलेलं आहे. ते दिलदार माणूस आहे. मनाचा मोठेपणा त्यांच्यामध्ये आम्हाला दिसतो. त्यामुळे उद्या जाऊन द्वेषाचं राजकारण ते करणार नाही एवढं मला माहिती आहे. पण ते ज्या पक्षामध्ये आहेत त्या पक्षाबरोबर आम्ही जाऊ असं तरी नक्कीच वाटत नाही. अरविंद केजरीवाल यांनी आत्ताच एक सांगितलं की मी राजीनामा द्यायला तयार आहे आणि महाराष्ट्रासोबत दिल्लीच्या निवडणुका घ्या. विरोधकांकडून हे चॅलेंज आहे. त्यांना ज्या पद्धतीने अडचणीत आणलं गेलं हम्म. आणि तिथं असणाऱ्या दिल्लीच्या लोकांना अडचणीत आणलं गेलं त्याच्यावरून त्यांनी जी भूमिका मांडली ती कदाचित योग्यच वाटते. कारण का कुठंतरी भाजप हे आपची ताकद दिल्लीमध्ये कमी करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत गव्हर्नरच्या माध्यमातून. याच्यात ते जे भूमिका घेत आहेत त्याच्यामागे नक्कीच काही ना काहीतरी रणनीती असेल आणि महाराष्ट्राबरोबर हे इलेक्शन घ्या असं ते याच्यासाठी बोलत असतील कारण महाराष्ट्रामध्ये परिवर्तन होणार आहे. महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये तिथे येणार आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये सुद्धा आप परत एकदा रिपीट होईल असं त्यांनाही विश्वास आहे आम्हालाही विश्वास आहे. जर बदल झाला तुम्ही म्हणताय बदल होईल जर बदल झाला तर मंत्रिमंडळात यावेळेस तरी आम्हाला रोहित पवार दिसतील का? तो शेवटी नेत्यांचा विषय असतो. रोहित पवारांनी आजपर्यंत कधी पदासाठी लढाई लढली नाही विचारासाठी लढलेली आहे. जिल्हा परिषदमध्ये मी सदस्य होतो तेव्हा आमची सत्ता तिथं होती. न मला तिथं एखादं सभापतीपद मिळालं न अध्यक्षपद मिळालं न उपाध्यक्षपद मिळालं नाही तर मी घेतलं असेल घेतलं नाही. महाविकास आघाडी सरकार आलं तेव्हासुद्धा मी आमदार होतो. माझ्यासारखे अनेक नवीन आमदार झाले होते पहिल्यांदाच आमदार होते त्यांना मंत्रिपद मिळालं मला मिळालं नाही नाही तर मी घेतलं नाही. आता येणाऱ्या काळामध्ये जर पूर्वीच मी पदासाठी कधी लढलो नसेल मी विचारासाठी लढलो पण असेल मिळालं असतं तर बरं झालं असतं 2.5 वर्षाचा अनुभव झाला असता. नाही माझं असं मत होतं की मी या भूमिकेमध्ये असतो की अनुभव घेणं आधी जास्त महत्त्वाचं आहे. आणि मी आमदार पहिल्यांदा झालो होतो. आमदार म्हणून जे मला काम करायचं आहे त्याचा अनुभव आता मी घेतलेला आहे. येत्या काळामध्ये जे काय होईल ते होईल पण पदासाठी लढण्यापेक्षा विचारासाठी आणि लोकांसाठी लढणं हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. हडपसर कर्जत जामखेड मी सोडणार नाही. कर्जत जामखेडकरांनी मला लढायला शिकवलेलं आहे.
त्यांच्यासाठी आणि विचारासाठी भल्या भल्यांना मी अंगावर घ्यायला तयार आहे. आजपर्यंत घेतलेलं आहे आणि उद्याही ते मी घेणार आहे. माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या विरोधात महायुतीतले मोठे मोठे नेते हे नक्कीच मोठी ताकद लावणार आहे. पण माझ्यासारखा कार्यकर्ता हा अशा महाशक्तींवर विश्वास ठेवण्यापेक्षा तिथे असणाऱ्या जनतेवर आणि तिथे असणारे निष्ठावंत कार्यकर्ते पद्धतीकडे विश्वास ठेवून असल्यामुळे मी कोणालाही घाबरत नाही. लोक माझ्या पाठीशी उभे राहतील आणि मला आशीर्वाद देतील अजून एकदा, असा विश्वास मला तरी वाटतो. आजपर्यंत एक समीकरण पवार साहेबांनी केलं होतं, ताई दिल्लीत, दादा महाराष्ट्रात. आताही तसंच होईल, ताई दिल्लीत, दादा महाराष्ट्रात. ताई आता खासदार आहेत, त्यामुळे दिल्लीत तर ऑलरेडी ते आहेतच. आम्ही आमदार आहोत, आम्ही महाराष्ट्र. दादांची तुम्ही स्पेस घेतली का, मला खरं सांगा. मला दादांची ती जागा घेतली का तुम्ही? मी एकच आहे, मला क्रिकेट आवडतं आणि क्रिकेटच्या भाषेत जर बोलायचं झालं, दादा आणि मी एकाच टीममध्ये होतो. दादा सिनियर खेळाडू असल्यामुळे ते ओपनिंगला जात होते आणि आम्ही 7 डाऊन जायचो. आता आम्ही 7 डाऊन जात असताना आमचे आधीचे 6 नेते नाही तर 5 नेते जर टीम बदलून दुसऱ्या टीममध्ये गेले असतील, मी जिथं आहे तिथं आहे. आता फक्त मी 7 डाऊन जो जात होतो, आता आम्ही वरच्या लेवलला तिथं आलेलो आहे. आता बॅट हातामध्ये आहे, पुढे जी टीम आहे त्यात मोठे नेते आहेत आणि त्या नेत्यांच्या विरोधात खेळत असताना बॅटचा योग्य असा वापर करून जर काही स्ट्रोक्स चांगले खेळले जात असतील, 6 जात असतील, 4 जात असतील, म्हणजे मी माझी जागा सोडलेली नाही, हे जास्त महत्त्वाचं. मी कोणाची जागा घेतली याच्यापेक्षा मी माझे विचार आणि माझी जागा आणि माझी भूमिका ही बदललेली नाही. जिथं आहे तिथं मी आहे. शेवटचा प्रश्न, कधी वाटलं होतं राजकीय लढाया लढू, पण कुटुंबासोबत आपल्याला ही लढाई लढावी लागेल? कारण असं म्हणतात की आपण शत्रूशी लढू शकतो, आपल्या माणसांशी लढणं खूप अवघड असतं. असं कधी वाटलं नव्हतं अशी परिस्थिती येईल. खरं तर ही दुर्दैवी गोष्ट आहे की घरातल्याच काही लोकांबरोबर आपल्याला लढावं लागतंय. पण या सगळ्या गोष्टीला कोण कारणीभूत असेल तर भाजप कारणीभूत आहे. कुटुंब फोडणं, पार्टी फोडणं, द्वेषाचं राजकारण करणं, राजकारणाला अतिशय खालच्या लेवलला घेऊन जाणं, याच्यामागे फक्त आणि फक्त भाजप आहे. त्यामुळे एकत्र येऊ शकतं कुटुंब? दादांबरोबर लढत असताना त्यांच्या पक्षाच्या विरोधात आम्ही लढतच आहोत. पण भाजप हा खरा आमच्या सगळ्यांचा शत्रू आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही अतिशय ताकदीने आज लढत आहोत आणि आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली लढत आहोत. कुटुंब पुन्हा एकत्र येऊ शकतं? कुटुंबाच्या बाबतीत बोलायचं झालं तर जी काय आज दादांची परिस्थिती भाजपने केलेली आहे, एक लोकनेता, लोकप्रिय नेता, आज जर आपण बघितलं मुद्दामून भाजप त्यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीमध्ये दादांकडे बघितल्यानंतर आणि आजची परिस्थिती बघितल्यानंतर वाईट नक्कीच वाटतं. पण दादांनी आता भूमिका बदललेली आहे, ते भाजपबरोबर गेलेले आहेत आणि त्या विचाराच्या विरोधात आम्ही आहोत. त्यामुळे आम्ही आमची भूमिका बदलणार नाही. शेवटी दादा काय भूमिका घेतात हा त्यांचा तिथं विषय आहे आणि निर्णय घेणारे हे आम्ही नसून हे आदरणीय पवारसाहेब आहेत. त्यामुळे येत्या काळामध्ये पवारसाहेब जो कुठला निर्णय घेतील तो निर्णय हा आमच्या सगळ्यांचा असेल. पण विषय एवढाच आहे की आज जे प्रामाणिकपणे साहेबांबरोबर लढत आहेत, विचारासाठी झटत आहेत, साध्या कार्यकर्त्यापासून ते नेत्यांपर्यंत, यांना पहिलं प्राधान्य दिलं गेलं पाहिजे आणि जे लोक सत्तेत गेले, ज्यांनी तात्पुरता विचार केला, यांना दुसरं प्राधान्य दिलं गेलं पाहिजे, असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. शेवटचा प्रश्न ह्याच्यातून सुचलाय म्हणून एक, दादा म्हणाले मी बहिणीच्या विरोधात उभं करायला नको होतं. दादा म्हणाले माझं कुटुंब फुटलं, मी चूक केली, तुम्ही करू नका. तुम्ही दादांना लहानपणापासून ओळखताय. दादांचं हे मत राजकीय आहे की खरंच दादांच्या मनातली ही भावना आहे? दादांना खरं मी ओळखत असेल तर नक्कीच त्यांची ती खरी भावना असावी असं मला वाटतं. गुजरातचे जे मोठे नेते जे दिल्लीत बसतात, त्यांनी मुद्दामून प्रेशर करून दादांना भाग पाडलं असावं सुप्रियाताईंच्या विरोधात लढायला, असं कधी कधी तिथं वाटतं. पण फक्त दुर्दैव एवढंच की दादांनी ते स्वीकारलं आणि सुप्रियाताईंच्या विरोधात त्यांनी काकींना उतरवलं. त्यामुळे भूमिकेकडे बघत असताना आज जे दादा बोलतात ते जेन्युइन वाटतं, जे नक्कीच मनापासून ते बोलतात असं वाटतं. पण मग त्यावेळेस घेत असताना
त्यांनी भूमिका जर वेगळी घेतली असती तर ते आम्ही मान्य केलं असतं. आणि त्यावेळेस जी भूमिका त्यांनी घेतली म्हणजे दिल्लीच्या समोर ते झुकले आणि दिल्लीवाल्यांचं त्यांनी ते ऐकलं आणि सुप्रियाताईंच्या विरोधात काकींना उभं केलं. त्यामुळे त्यांनी त्यावेळेस तो निर्णय घेतल्यामुळे आज कधी-कधी असंही वाटतं, की कदाचित दादांना कुणीतरी सांगतंय, की लोकसभेमध्ये लोकं तुमच्या विरोधात गेले कारण तुम्ही साहेबांच्या विरोधात आणि कुटुंबाच्या विरोधात गेले. त्यामुळे आत्ता स्टेटमेंट देत असताना तुम्ही जर थोडंसं भावनिक केलं तर कदाचित राजकीय फायदा होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही रोहित पवार म्हणून विचारलं नाही तर पुतण्या म्हणून विचारलं तर मला असं वाटतं की दादा खरी भूमिका मांडतायत. पण राजकीय भूमिकेतून आज बघितलं जे लोकसभेत जो रिझल्ट लागला त्यामुळे त्याच्यामध्ये असंही वाटतं की दादा लोकांना भावनिक करण्याचा प्रयत्न करत आहेत. खूप खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. एक मोठी लढाई तुम्हाला पुढच्या काळात लढायची आहे आणि या लढाईचा निकाल महाराष्ट्राच्या समोर पुढच्या काही दिवसातच येणार आहे. आता महाराष्ट्राच्या मनात काय आहे मला वाटतं त्याच्यानंतर कळणार आहे आपल्या सगळ्यांना. या लढाईसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद. आणि न्यूज 18 लोकमतशी आपण सविस्तरपणे बोललात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू.